आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एकदम सुंदर असा चॉकलेट टॉपर्सचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर इथे बघत असाल तर जे चॉकलेट आहे ते सुंदर असं मेल्ट करून पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे। चॉकलेट मेल्ट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे। मी चॉकलेटचे जे कंपाऊंड्स आहेत तर ते जे आहेत ते छान असे मी OTG वरती ठेवून देत असते जेव्हा मी बेस बनवते। मग ते OTG गरम होतं आणि त्यावरती छान असं ते चॉकलेट मेल्ट होऊन जातं, म्हणजे कुठेही गुठळी होण्याचे चान्सेस नाही किंवा काहीच नाही। तुम्हाला जर करायचं असेल तर डबल बॉईलच्या मेथडने किंवा खाली पातेल्यात एखादं पाणी ठेवायचं आहे, त्यावरती वाटी ठेवायची, वाटी अशी ठेवायची की ती खाली पाण्यात बुडणार नाही, वरच्यावर तरंगली पाहिजे, किंवा त्यावरती एक चाळणी ठेवा, त्यावरती वाटी ठेवा आणि मग त्यावरती आपण चॉकलेट तुम्ही मेल्ट करू शकता। तर बघा या पद्धतीने व्हाईट आणि डार्क दोन्हीही जवळजवळ मी एक दोन कंपाऊंड 500-500 ग्रॅमचे म्हणजे 2 किलोचे चॉकलेट टॉपर्स इथे आपण बनवलेले आहेत। त्यानंतर अशा शीट्स घेतलेल्या आहेत, सरळ किचन ओट्यावरती अंथरून घेतलेल्या आहेत। त्यावरती मी अगोदर डार्क कंपाऊंडने अशा रेषा वगैरे आडव्या उभ्या कशाही करून दिलेल्या आहेत। त्यानंतर इथे तुम्ही पाहत असाल तर एका शीटवरती चॉकलेट जे आहे ते छान असं स्प्रेड करून घेते। स्प्रेड यासाठी की यावरती आपल्याला पुन्हा एकदा एक पॅटर्न तयार करायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपण हे चॉकलेटचे टॉपर्स बनवतो तेव्हा सगळं खूप मेसी होऊन जातं आणि हे सगळं मेसी झाल्याच्या नंतर हे म्हणजे साफ करणं म्हणजे तारेवरची कसरत असंही म्हणायला हरकत नाही, कारण चॉकलेट फार ऑइली असतं आणि ते जेव्हा सेट होऊन जातं किचन ओट्याला तर तेव्हा गरम पाण्याशिवाय पर्याय नाही आणि गरम पाण्याने सगळं किचन ओटा वगैरे धुवावा लागतो। तर आता इथे तुम्ही पाहत असाल तर जे कोम्ब स्क्रेपर आहे त्याने मी छान असं डिझाईन तयार केली। आता हे तोपर्यंत थोडंसं सेमी सेट झाले म्हणजे ड्राय झाले, हात लावून पाहायचं, हाताला चिटकलं नाही म्हणजे सेमी सेट झालेला आहे। त्यानंतर त्यावरती मी व्हाईट कंपाऊंड जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि मी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या दीदीला मी घेत असते इथे हेल्पला, कारण चॉकलेट टॉपर्स बनवायचे किंवा गार्निशिंग बनवायचे तर एकटीचं काम नाही, खरं तर खूप सारं हेल्प लागते। आणि आता हे छान असं पसरवून घ्यायचं आहे चॉकलेट, तोपर्यंत ते बाजूला सेट होण्यासाठी ठेवले। खाली सांडलेलं पुन्हा एकदा लगेचच्या लगेच क्लीन करायचे आणि हे काढलेलं आपण पुन्हा मेल्ट करून यूज करू शकतो, काहीही हरकत नाही। पुन्हा जो आपण पॅटर्न्स तयार केला होता त्यावरती पुन्हा व्हाईट कंपाऊंड मी टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान असं स्प्रेड करून घेणार आहे पॅलेट नाईफने। आणि बघा या पद्धतीने, पण हो गरम कंपाऊंड यावरती टाकायचं नाही तर तुमचा खालचा जो पॅटर्न कोणताही असो जो बनवला आहे तर तो पूर्णतः मेल्ट होऊन जाईल आणि तुमच्या चॉकलेट टॉपर्सची पूर्ण वाट लागून जाईल। हरकत नाही, वेगवेगळ्या कलर्सचे होतात, वेगवेगळ्या शेपचे तयार होतात। तर आता ही शीटसुद्धा मी ड्राय व्हायला बाजूला ठेवते, ड्राय म्हणजे सेमी सेट होण्यासाठी फक्त। आता ही झालेली आहे, हाताला लावून पाहिलं तर चॉकलेट लागत नाही आहे। मी आता ह्याची चौकोन बनवून घेणार आहे। खरं तर मला चौकोन आणि म्हणजे चौकोन आणि त्रिकोण बनवायला सगळ्यात सोपं वाटतं, कारण एकदम सोपं आहे, जास्त झंझट नाही की काहीच नाही। आणि यामध्ये आपण तुम्ही जे नोझल येतं त्याने मध्ये एक राऊंड करू शकता, पण कसं होतं जेव्हा आपण करायला जातो तेव्हा तोपर्यंतच ते सेट व्हायला लागतं आणि त्या नोझलमध्ये खालचं पूर्ण टॉपरच उचलून येतं किंवा मग ते तुटतंच, खूप प्रॉब्लेम्स। त्याच्यामुळे मी यावेळेस त्या भानगडीतच पडले नाही। ह्याचे मी ट्रायंगल्स बनवले आहेत इथे तुम्ही बघत असाल तर। आणि आता हे दोन्हीही मी छान असे दीदी फ्रीजमधून सेट करून घेणार आहे। आणि राहाडा आणि पसारा विचारूच नका, इतका होऊन जातो आणि इतकं इरिटेटिंग होतं खरं तर या दिवशी, पण या दिवशी आम्ही फ्री होतो, दोघीच होतो घरी, त्याच्यामुळे जास्त स्वयंपाकाचंही झंझट नव्हतं। म्हटलं चला आज छान असे गार्निशिंग बनवूयात आणि तसेही माझे संपतच आले होते। कसं असतं केक शॉप असल्यामुळे जेव्हा असे केक्स आपण बनवतो त्यावरती 1-2 गार्निश जरी लावले, एक गार्निशिंग जरी लावलं तर केक एकदम छान असा बेकरी स्टाईल वाटायला लागतो आणि तसा केक मग होममेड वाटतो। होममेडच आहेत आपले केक, पण थोडेसे बेकरी स्टाईल दिसायला पाहिजे। कसं असतं जेव्हा आपण छान देतो, प्रॉपर देतो, तेव्हा कस्टमरसुद्धा वाढतं। तर इथे मी आपलं जे कुकी कटर येतात ते घेतलेले आहेत, मला छान वाटले यावेळी। मी भरपूर कुकी कटरने केलेले आहेत, पुढे जाऊन वेगवेगळ्या कलरचे सुद्धा केलेले आहेत, तुम्ही नक्की बघाल। तर आता इथे बघा या पद्धतीने छान झालेले आहेत, राऊंडसुद्धा केलेले आहेत आणि जे आपण अगोदर स्टार्टला बनवले होते ते सेटसुद्धा झालेले आहेत। इथे चौकोन तुम्ही बघू शकता, किती छान असे टॉपर्स आपले झालेले आहेत। आणि हे आता आम्ही अलगद उचलून
एक मोठं ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये वेगवेगळे ठेवून घेणार आहोत आणि मग आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। आता एकीकडे हे करत होतो, एकीकडे पुन्हा जे झालेले आहेत। आता हे बघा, हे पॅटर्न्स किती सुंदर आली आहेत। खरं तर ते थोडं लगेच टाकल्या लगेच करायला पाहिजे, कारण आता थंडीचे दिवस आहेत, लगेच चॉकलेट सेट होतं, त्याच्यामुळे छान असा पॅटर्न। पण पुढे जाऊन तुम्ही बघाल मी अजूनही असे बनवलेले आहेतच, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले। त्यानंतर जे राऊंड बनवले होते कुकी कटरने ते सुद्धा रेडी झालेले आहेत। तर खरंच खूप छान होतात टॉपर्स, तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील। आणि खरंच जेव्हा आपण असे केक बनवतो, तुम्हाला इतक्या जास्त प्रमाणात करायचे नसतील तर थोडे थोडे केले तरी सुद्धा चालतात। तर बघा, पुन्हा एकदा आता मी व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड दोन्ही मिक्स करून करणार आहे। शक्यतो मी कलरचे नाही बनवत, पण यावेळी मी बनवले होते, म्हटलं चला बघूयात थोडेसे कलरचेही बनवून बघूयात, कारण कसं होतं वेगवेगळं केलं की बरं वाटतं। तर आता इथे व्हाईट कंपाऊंड मी पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा कोम स्क्रेपर घेतलेला आहे, त्याने असा बघा सरळ असा पॅटर्न मी तयार करून घेतलेला आहे आणि हा थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवून देते। खूप छान होतात हे टॉपर्स, मला फार आवडतात। त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या उभ्या अशा लाईन्स मी तयार करून घेणार आहे। शेवटी क्रिएटिव्हिटी तुमची आहे, तुमच्या डोक्यात जे येईल ते तुम्ही इथे करू शकता। मी केलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर इथे बघा, पुन्हा एकदा डार्क कंपाऊंड जे आपण पॅटर्न तयार केला होता कोम स्क्रेपरने, त्यावरती मी डार्क कंपाऊंड टाकून घेणार आहे। फक्त कंपाऊंड टाकताना थंड आणि मेल्ट झालेलं टाकायचं, पूर्ण गरम जर टाकलं तर तुम्ही तिथे खालचा पॅटर्न तुमचा कोणताही वेगळ्या कलरचा असेल तर तो मेल्ट होऊन जातो, हे लक्षात ठेवायचं। तर आता इथे बघा, या पद्धतीने पूर्ण स्प्रेड करून घेतलेला आहे आणि अलगदपणे उचलून हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। पुन्हा सेट होण्यासाठी, म्हणजे सेमी सेट होण्यासाठी आपल्याला जो पॅटर्न तयार करायचा आहे तो त्यावरती तयार करायचा आहे। तर आता हे मी ठेवले बाजूला, तोपर्यंत दुसरं घेते, पण त्या अगोदर लगेच खालचं क्लीन करावं लागतं, हे खूप इरिटेटिंग काम आहे खरं तर। आता इथे मी पुन्हा एकदा बहुतेक ट्रायंगल्सच बनवते, मला हे फार सोपं वाटतं, ट्रायंगल आणि चौकोन, बस हे दोन मला खूप सोपं होऊन जातं। नाही, हे चौकोन आहेत आय थिंक। तर आता या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत आणि हेही पुन्हा एकदा सेट व्हायला फ्रीजमधून ठेवून घ्यायचे। फ्रीजमध्ये ठेवले की छान सेट होऊन येतात आणि मग टेन्शन राहत नाही। मला वाटतं सेकंड शीट जी आहे त्यावरती मी ट्रायंगल बनवलेत आणि यावरती बघा अशा मी तिरक्या लाईन्स मारते आहे। हे थोडंसं वेगळं एक बनवायचा विचार होता, पण बहुतेक हा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झाला होता। खूप वेळा असं होतं, पुन्हा तेच चॉकलेट मेल्ट करायचं, पुन्हा तेच करायचं, पुन्हा तेच आणि तेच। तुम्ही खाली बघत असाल तर किचन ओट्याची वाट लागली आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर इथे बघा, या पद्धतीने सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण गरम पाणी घ्यावं लागतं आणि मग पूर्ण किचन ओटा वगैरे धुवून घ्यावा लागतो, नाहीतर हे लवकर निघतच नाही। तर आता हे सगळं फ्रीजमधून सेट व्हायला ठेवून दिलं आणि पुन्हा एकदा पॅटर्न एक तयार करून घेतला। आता करणार तरी काय, वेगवेगळं काही ना काही ट्राय करत राहायचं आणि या पद्धतीने छान छान टॉपर्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत। तर म्हटलं चला आज बनवायचीच होते, फ्री होतं आणि म्हटलं शूट करून तुमच्यासोबत शेअरसुद्धा करावेत, कारण तुम्हाला खूप आवडतात टॉपर्स आणि मलाही आवडतात। आता इथे व्हाईट कंपाऊंड घेतलं आहे आणि त्यावरती मी थोडासा पिंक कलर टाकून घेतला आहे आणि तिथल्या तिथेच तो मिक्स करून घेतलेला आहे। जेल कलर आहे, तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल, इतका फारसा काही फरक पडत नाही। इथे बघा, या पद्धतीने शेड झालेला आहे व्हाईट, एकदम सुंदर। आणि मी हे जे आहेत हे खूप छान छान जे कुकी कटर आहेत त्याचे बनवले होते, पुढे जाऊन तुम्ही पाहालच। तर तुम्हाला सुद्धा हे कुकी कटरने केलेले टॉपर्स नक्की आवडतील। तर या पद्धतीने कुकी कटर होते, फ्लावर्सचं होतं, फ्लावरचं होतं, हार्ट शेपचं होतं, राऊंड शेपचं होतं, त्यानंतर स्टार नाही बनवला आय थिंक मी, पण हार्ट शेप बनवला आहे। तर इथे बघा, या पद्धतीने थोडंसं खाली प्रेस करायचं, पण अलगद उचलायचं आणि आता हे मी सेट करण्यासाठी ठेवून देते। आणि हे पिंक कलरचं जे होतं त्याचंसुद्धा मी त्याच पद्धतीने बनवलं। इथे पाहत असाल तर एकदम सुंदर असे हार्ट तयार झालेले आहेत, तुम्हाला दिसत असतील, इतके छान छान दिसत आहे। हार्ट आहे, राऊंड आहे आणि हेच टॉपर्स तुम्ही पुढे जाऊन आपल्या केकवरती सुद्धा बघालच, तिथं तुम्हाला लगेच लक्षात येईल।
पुन्हा मग कमेंट्स येतात की ताई हे टॉपर्स कसे बनवले, ते टॉपर्स कसे बनवले. तर टॉपर्स तुम्ही पाहत असाल तर खूप सुंदर सुंदर टॉपर्स रेडी झालेले आहेत. आणि आता बनवतच होतो आम्ही. खरं तर खूप वेळ गेला आमचा ह्याला. 3 तास तर आरामात हे टॉपर्स बनवायला जातात. कारण हे सेमी सेट होऊ जायचं, पुन्हा क्लीन करायचं, पुन्हा त्याला कोणता पॅटर्न जे आपल्याला करायचं ते करायचं. आणि हे बघा आता या पद्धतीने मी पुन्हा एकदा केलं. जे याच्या अगोदर केलं ते पूर्ण फ्लॉप झालं. हे केलं आणि यामध्ये काही रबर सापडाना म्हणून मी जे कुकी कटर होतं एक राऊंड शेपचं तेच टाकून दिलं होतं. आणि जे पिंक कलरमध्ये आपण बनवलं होतं मी वेगवेगळे शेप, तर ते सुद्धा छान रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर जे हे बघा चौकोन जे आहेत ते सुद्धा छान झालेले आहेत. आणि स्क्वेअर शेप एकदम सुंदर. आणि त्याच्यानंतर एक पॅटर्न बनवला होता हे बघा आपण, हे सुद्धा खूप सुंदर सुंदर झालेले आहेत. हे सुद्धा मला खूप आवडले. तर या पद्धतीने असे वेगवेगळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि हे सुद्धा बहुतेक फ्लॉप गेलेलं आहे, ते तुम्ही बघत असाल. तर हे दोन्ही चॉकलेट मिक्स झाले होते आणि किती प्रॉब्लेम होतो अशा वेळी. पण असं झाल्याशिवाय पुढे शिकत नाही. म्हणतात ना, चुकतो तो शिकतो. तर या पद्धतीने वेगवेगळे टॉपर्स मी रेडी केले. आय थिंक तुम्हाला हे सगळे टॉपर्स आवडले असतील. मेसी झालेलं अजिबात बघू नका, पण तुम्ही जे टॉपर्स झालेत ते नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटलेत हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर व्हाईटमध्ये मी ब्ल्यू कलरसुद्धा मिक्स केला होता आणि त्याचेसुद्धा ट्रियांगल्स बनवलेत. मला सोपे जातात ट्रायंगल्स आणि स्क्वेअर्स, खूप सोपं पडतं. तर या पद्धतीने सगळंच बनवलं आहे. आणि इथे सुद्धा एक छान असं बनवायचा ट्राय केला. काही बनले, काही नाही बनले, अर्ध पूर्ण तुकडे झाले. तर खरंच खूप छान छान असे बनवले होते. आणि हे स्टोर एका फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे. छान असे ते 1-2 महिने आरामात राहतात. अलगद हँडल करायचेत. तर या पद्धतीने सगळे टॉपर्स बनवलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सगळे टॉपर्स नक्की आवडतील. टॉपर्स तुम्हाला कसे वाटलेत हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा टॉपर्सचा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं मोटिवेशन मिळतं आणि पुढचे व्हिडिओज करायला एक मोठी उभारी मिळते. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.